नमस्कार माझ्या सर्व मित्रांनो व मैत्रिणींनो. खूप सुंदर दिवस आहे आज मी बरेच दिवसांनी तुमच्याशी बोलत आहे. 2 तारीख आहे डिसेंबरची सुरुवात अतिशय सुंदर झाली आहे आणि आपल्याला 2026 हे आपल्या आयुष्यात काय घेऊन येणार आहे ह्याची झळक आपल्याला शेवटच्या महिन्यात साधारणतः लागायला लागते. तर कसं असणार आहे आपलं पुढचं वर्ष हे माहिती मिळवण्यासाठी मला नक्की कॉन्टॅक्ट करा, मला डायरेक्ट DM करा. तर आपण बोलूया आजच्या दिवसाबद्दल. आज आहे 2 डिसेंबर 2025. वार आहे मंगळवार. खूप सुंदर वार आहे, देवीचा वार आहे. त्याचप्रमाणे आजचा वार, तिथी आणि नक्षत्र हे जर पाहिलं तर अतिशय सुंदर सर्व सिद्धी योग असा तयार झालेला आहे. जेमतेम म्हणजे अक्षरशः सर्व राशींच्या व्यक्तींना आज अतिशय शुभ दिवस आहे. देवीच्या प्रार्थनेचा दिवस आहे. देवीची आराधना करा. तुम्हाला जीही कुठली स्तोत्र येतात देवींची किंवा जे पूजेसाठी तुम्ही रोजच्या वापरात आणता किंवा ज्याचं पठण करता त्याचं पठण करा. मनापासून अगदी देवीला हाक मारा. प्युअर मनाने, अगदी निर्मळ मनाने आणि छान भक्तिभावाने तिला हाक मारा. तर 3:45 पर्यंत अश्विनी नक्षत्र आहे, त्याच्यानंतर भरणी नक्षत्र लागतं. तर आपण आज काय करू शकतो की जसं आपल्याला माहिती आहे की एक प्रत्येक स्त्री कुठल्याही वयाची असो तर ती एक देवी स्वरूपच असते. आपण कन्यापूजन जसं करतो नवरात्रीला, एरवीसुद्धा आपण लहान मुलींना हे देवी स्वरूपच बघतो. तर त्या लहान मुलींना म्हणजे जर तुमच्या ओळखीच्या असतील, तुमच्या फॅमिलीमध्ये असतील, नात्यात असतील, तुमच्या आजूबाजूला राहत असतील तर त्यांना छान काहीतरी द्या जे त्यांना आवडेल, त्यांचं मन आनंदी होईल असं. घरातल्या ज्या स्त्रिया आहेत, तुमच्या गृहलक्ष्मी आहेत किंवा तुमची मुलगी आहे, तुमची बहीण आहे, ह्या सगळ्यासुद्धा लक्ष्मी स्वरूप असतात बरं का. तर त्यांचंही मन प्रफुल्लित राहील असं त्यांच्याबरोबर छान व्यवहार करा, त्यांना आनंदी ठेवा. आपल्या घरातल्या ज्या प्रौढ स्त्री आहेत किंवा आपल्या ओळखीतल्या ज्या आहेत त्या स्त्रियांनासुद्धा आनंद मिळेल असं त्यांच्याशी व्यवहार करणे. तर बहुधा वयस्कर जी माणसं असतात, जी आपले फॅमिली मेंबर्स असतात किंवा इतरही असतात, तर त्यांना काय आवडतं मुख्यतः म्हणजे त्यांच्याशी बोलणं. कारण आपण सगळे तरुण मंडळी जेव्हा बिझी होतो, कामात व्यापलेले असतो, ते तर असणारच, पण त्याच्यातनंही थोडा वेळ नक्की ह्या आपल्या कुटुंबियांसाठी काढावा. 2 शब्द त्यांच्याशी बोलावे. त्यांचा दिवस कसा गेला, त्यांची तब्येत कशी आहे, त्यांना काय हवं नको हे जर पाहिलं ना तर अगदी छान वाटतं हो त्यांना. आणि आशीर्वाद तर मग कसा मनापासून त्यांच्याकडनं मिळतो त्याला तर काय, त्याचा पारावरच उरत नाही. तर सांगायचं म्हणजे महत्त्वतः आजचा दिवस सर्व सिद्धी योग घेऊन आलेला आहे. कित्येक वर्षानंतर, बहुधा 400 वर्षानंतर हा योग आलेला आहे आणि अक्षय तृतीयापेक्षाही जास्ती पॉवरफुल हा दिवस आहे. तर त्याचा परिपूर्ण उपयोग करा. ध्यानस्थ राहा जर तुम्ही ध्यानधारणेमध्ये विश्वास असेल तुमचा तर. आणि जरीही तुमच्या ज्या काही मान्यता आहेत त्यांना माझा नमस्कार. कारण प्रत्येकामध्ये एक देवतत्व आहे. प्रत्येक वस्तूमध्ये, सजीव असो वा निर्जीव असो, ह्या प्रत्येक वस्तूमध्ये देवतत्वच आहे. आणि ते देवतत्व एक फक्त वेगळा फॉर्म असतो, एक वेगळं रूप असतं त्याचं एनर्जीचं. सो आपण जसं म्हणतो की एनर्जी कधीही डिस्ट्रॉय होत नाही ना तयार होते, ती फक्त वेगळं रूप घेत राहते. तर त्या प्रत्येक शक्तीला नमस्कार करा. देवतत्व सगळ्यांमध्येच आहे. आपण ह्या पृथ्वी तलावर राहत आहोत. ब्रह्मांड आहे, सगळीकडे तीच ऊर्जा आहे, फक्त त्या ऊर्जेची रूपं वेगवेगळी आहेत. तुम्हाला हा आजचा दिवस खूप शुभ जावो, तुमचं सगळ्यांचं छान होवो ही सदिच्छा. तुमच्या मध्ये असलेल्या परमात्म्याला माझा शतशत प्रणाम. तुमच्यासोबत मलाही आशीर्वाद मिळो या दिवसाचा. नमस्कार.
आणि थँक्यू, धन्यवाद.